सारंग येथे येणाऱ्या उद्योगामुळे स्थानिकांना रोजगार मिळणार. कंपनी व्यवस्थापनाला ग्रामस्थांचा पाठिंबा. खालापूर तालुक्यात मोठी औद्योगिक वसाहत असली तरी या औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे भूमिपुत्र रोजगारासाठी वणवण फिरत असतात. सारंग येथे मेक लेरिजेस SEZ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने जमिनी खरेदी करत या ठिकाणी व्यवसायाला सुरुवात केल्याने या ठिकाणच्या नागरिकांनी या व्यवसायाचे स्वागत करीत व्यवसाय पुढेही सुरू राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा असे आवाहन केले असता या व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालणार आहे. तसेच या व्यवसायासाठी 90% शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे असे मत ग्रामस्थ घनश्याम गरुडे यांनी व्यक्त केले आहे. SEZ या कंपनीला आमचे ग्रामस्थांच्या तर्फे जे काम दिलेलं आहे आणि आमची 90% जे शेतकरी आम्ही आहोत ते हे सर्वांनी आम्ही एकजुटीने एक मताने एक दिलाने हे काम कंपनीला दिलेलं आहे. आणि जे ठेकेदार आहेत त्यांना आमचा सर्व 90% शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे. कंपनी आमच्यासाठी जे काय लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत सगळं काय आहे ते आम्हाला देणार आहे आणि ह्या दिलेल्या पण आहेत आणि ह्या पुढे देणार आहेत असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. आणि आज ही सर्व शेतकरी इथं 90% जमलेले आहेत. हे सगळे समाधानी आहेत आणि ह्या पुढे असंच त्यांनी आम्हाला सहकार्य करावं कंपनीने. आणि आम्ही सर्व शेतकरी त्याच्यामध्ये प्रतिष्ठित नागरिक वगैरे सर्व काय असतील पदाधिकारी हे सुद्धा आम्ही त्यांना सपोर्ट करू एवढी आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी सर्वांना धन्यवाद बोलतो. आणि परत आम्हाला सहकार्य मिळावं आमचं त्यांना सहकार्य राहील. धन्यवाद. संघर्ष समितीच्या माध्यमातून सारंग येथील शेतकऱ्यांनी 6 जुलै रोजी मेक लेरिजेस SEZ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व्यवस्थापनाची भेट घेत कंपनी व्यवस्थापनाला ग्रामस्थांनी सहकार्य करायचे आश्वासन दिले. कॅलेजर SEZ कंपनीने जो प्रोजेक्ट उभा केलेला आहे आणि तो अतिशय गावासाठी फायद्याचा आहे. आपल्या येथील जे युवा पिढी आहे जे मुलं आहेत बाहेर गावात दुसऱ्या ठिकाणी कामाला जावं लागतो. जर हा प्रोजेक्ट उभा राहिला तर आपल्या इथली पोरं बाहेरगावी कामाला जावं लागणार नाही तर कामाला लागते. हा फायदेशीर प्रोजेक्ट आहे आणि लागले पाहिजे आणि तसं कंपनीने पण आश्वासन दिलेलं आहे. आणि कंपनीने अजून बरेच दलित वस्तीसाठी आम्हाला रस्ता दिलेले आहे, पाण्याच्या टाकीसाठी जागा दिलेली आहे, समाज मंदिरसाठी जागा दिलेली आहे आणि स्मशानभूमीचा अजून काम चालूच आहे कंपनीचा. तेही पण तो केलेलं आहे कंपनीने. दुसरा मुद्दा असा विठ्ठल रुक्मिणी मंदिर आज कॅलेजर कंपनीने पूर्णपणे नवीन बांधून दिलेलं आहे RCC आणि कंपनी चांगलं सहकार्य करते. त्याच्यामुळं 90% शेतकरी आणि आम्ही सर्व ग्रामस्थ कंपनीच्या बरोबर आहोत. मोठ्या समाधानी आहेत आणि याच्यापुढं कंपनी गावासाठी पण चांगला फायदा करेल. आणि दुसरा मुद्दा असा का कंपनीला माझं विनंती आहे का सारंग गावचे जे ग्रामस्थ आहेत जी मुलं आहेत जे कामाला लावून होतील अजून जर मुलं लागली तर आमच्या टेंबरी ग्रामपंचायतमध्ये 5 गाव आहेत तितके पण मुलं आहेत सुशिक्षित शिकलेली मुलं आहेत त्यांना पण प्राधान्य द्यावा. यावेळी घनश्याम गरुडे, सरपंच रमेश गायकवाड, माजी सरपंच अशोक मेहतर, बाळाराम कातकरी, रघुनाथ बामणे, मंगेश गरुडे, प्रकाश मेहतर, अविनाश गरुडे, जयवंत देशमुख, ज्ञानेश्वर देशमुख, प्रमोद देशमुख, यशवंत राकेश गरुडे, दत्ता मुसळे, गजानन मुसळे, मयूर गरुडे, निखिल गरुडे, नितीन गरुडे, निलेश भोईर, अशोक गरुडे, सुरेश पाटील, राम मेहतर, अनिल मुसळे, सोपान बामणे, सूरज बामणे, सचिन बामणे, नारायण बामणे, बळीराम कातकरी, सदानंद कातकरी, काळूराम कातकरी, मारुती कातकरी, विष्णू कातकरी आदी प्रमुखांसह ग्रामस्थ उपस्थित होते. कंपनीने आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे. त्याच्यात आम्हाला कोरोनाच्या टायमाला पण पगार वेळोवेळी देत होतो. कोरोनाच्या काळात खूप बिकट परिस्थिती असताना त्यात आम्हाला टायमाला पगार आणि काय कसला सपोर्ट असेल ते पण करावं. आता 2 महिन्यापूर्वी मी या कंपनीत जॉईन झालो आहे. जशी कंपनीची रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीत कंपनी माणसांना रिक्रूट करून घेते.
आता आज त्यांना रिक्वायरमेंट वाटली म्हणून त्यांनी मला रिक्रूट केलं आहे. भविष्यात येणाऱ्या ज्या नोकऱ्या आहेत जशी त्यांना रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने ते रिक्रुटमेंट करणार आहेत. आता आमचे आदिवासी बांधव आहेत, काही ठराविक आदिवासी बांधव 7-8 लोक आहेत, ते त्यांना वर्षभरापूर्वी कंपनीने रिक्रूट करून घेतले. ते आता काम करत आहेत, चांगल्या पद्धतीचं काम चाललं आहे. आणि असे आमचे असंख्य कामगार आहेत की ते 10, 12, 15 वर्षापासून काम करत आहेत. तर सगळ्या गावकरी आमचे जे आहेत त्यांच्या येणाऱ्या नोकऱ्या किंवा मिळालेल्या नोकऱ्या याच्यावर कधी कुणाची गदा येऊ नये किंवा यांच्या नोकऱ्या जाऊ नये, बेरोजगार होऊ नये, येणाऱ्या तरुणांना रोजगार मिळावा ही आमची तरी प्रामाणिक इच्छा आहे. त्या पद्धतीत प्रत्येकाने कार्य करावे. कंपनीच्या कोणताही काम असो तो आम्ही कंपनीकडून घेऊन शेतकऱ्याला विश्वासात घेऊन आम्ही ती कामं पूर्णपणे केलेली आहेत. कंपनीने आत्तापर्यंत आम्हाला चांगला उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबाचा आणि सर्वांचा इथं उदरनिर्वाह झाला. सुनीलाल राजाराम देशमुख. मी सर्वसाधारण या कंपनीमध्ये 16 ते 17 वर्ष काम करत आहे आणि आम्हाला कंपनीने वेळोवेळी पगार हा वेळेत केलेला आहे आणि बोनससुद्धा वेळेवर दिलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46 रायगड, खलापूर.